अचानक जे आहे ना ते याच्यामुळेच सुरू झालं की लोक पहिल्यांदा भक्ती, त्याच्यानंतर परत नास्तिकता आणि परत अनुभव, आणि अनुभवातनं परत भक्त, अध्यात्म या ट्रॅकला वळलेले आहेत. आणि म्हणून त्या गोष्टीचा आपल्याला एवढा सगळा आत्ता उहापोह चाललेला दिसतो किंवा त्याची चर्चा दिसते, जिकडं बघेल तिकडं आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसतात. त्याच्या मागचं हे कारण असावं असं मला वाटतं. हां, खरं तर आपला आजच्या पूर्ण चर्चेचा सारच तो आहे की कशासाठी अध्यात्म, कशासाठी गरज काय आहे. म्हणजे आपली जर्नी एक प्रकारे पॅरललच आहे. तसं मोस्टली मला नंतर रिअलाईज झालं की मी त्यातला काय नवीन नाही आहे. म्हणजे कॉलेजच्या काळात जो एथिस्ट झालो मी, देवाच्या पायानं वगैरे न पडणे, ते जे त्या काळातलं आपल्यासमोर जे कंटेंट येत होतं, तुम्ही जे आत्ता सेम बोललात तेच समराईज करतो मी एका वाक्यात की जर मग देवांचं अस्तित्व आहे तर मग एवढी पीडा का होते लोकांना. पण नंतर मला मी त्या सद्गुरूंच्या विचारांनी जरा जेव्हा म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आलो, सोशल मीडियाचा माझ्या आयुष्यातला काय म्हणता येईल की सगळ्यात पॉझिटिव्ह जमेची जी बाजू होती ती होती. त्यावेळेस यूट्यूब नव्याने फेमस झालं होतं, सद्गुरूंचे व्हिडिओ बरेचसे आले होते. त्यांनी आपल्या धर्माबद्दल प्रत्येक अँगलनी म्हणजे लॉजिकली आन्सर दिले. काय होतं की आपण